एकनाथ शिंदे साहेबांनी जेव्हा सत्ता संघर्षामध्ये सत्ता स्थापनेमध्ये येताना मौलीचा वेश परिधान केला होता असा आरोप केलेला आहे, काय सांगाल? मला वाटतं संजय राऊतांना मला विचारायचं आहे, तुम्ही जे एकनाथ शिंदे साहेबांवरती आरोप करताय की मौलवींच्या वेशामध्ये ते फडणवीस साहेबांना भेटायचे, तुम्ही काय दाढी चिटकवायला गेला होतात का त्यावेळी? तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. आणि मला तुम्हाला एक वेगळा प्रश्न करायचा आहे की हिंदुत्व सोडून ज्यावेळी आपण काँग्रेसच्या वळचणीला जाऊन बसला होता तेव्हा कुठली दाढी लावून गेला होतात? हा प्रश्न मी करतोय. तुम्ही दाढी कुरवाळ्याला गेलात ना, दाढ्या कुरवाळ्याला राहुल गांधी आणखी कोणाकोणाच्या दाढी कुरवाळ्यात होतात हिंदुत्वाचा मुद्दा सोडून, तेव्हा कधी गेला होतात आणि कुठे गेला होतात त्याचं सुद्धा उत्तर द्या. काल विशाल पाटील यांनी संसदेत बोलताना असं म्हटलेलं आहे की किमान त्या 17 खासदारांनी तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे, त्यांच्यासाठी तरी महाराष्ट्राला निधी द्या. विशाल पाटील हे तरुण खासदार आहेत, त्यांनी भाषण केलं, त्यांनी बजेटचं पुस्तक वाचून पाहावं. बजेटचं भाषण फक्त ऐकून प्रतिक्रिया व्यक्त करू नये. जर केली असेल तर त्यांनी अभ्यास करावा. या बजेटमध्ये महाराष्ट्राकरता किती तरतुदी आहेत. 78.78 हजार करोड त्यांनी त्यांचं, परंतु फक्त बजेटचं भाषण न ऐकता बजेटचं पुस्तकसुद्धा त्यांनी पाहावं. महाराष्ट्राकरता केलेल्या तरतुदी. एक शिवसेना नेत्याची हत्या झाल्यानंतर त्याचं ज्या ठिकाणी घटना घडली तिथं हॉटेल पाडण्यात आलेलं आहे असं काहीतरी. मुळात मिलिंद मोरे हे उभाटा गटाचे उपशहर प्रमुख आहेत. मीडियामध्ये ज्या काही बातम्या पसरवल्या जात आहेत, शिंदे गटाचा पदाधिकारी असा विषय नाही आहे. ते उभाटाचे उपशहर प्रमुख आहेत. त्या ठिकाणी त्यांना मारहाण केली, त्यांचा जीव गेला त्यांच्या, आणि ज्या बेकायदेशीर गोष्टी होत्या त्याच्यावरती जर कारवाई केली असेल. स्थानिक नागरिकांची सुद्धा मागणी होती. काल आपण पाहिले असेल विविध वाहिन्यांवर स्थानिक नागरिकांनी त्या ठिकाणी कशा प्रकारे अनागोंदी कारभार आहे, बेकायदेशीर कारभार त्या ठिकाणी चालू आहे याची संबंधी माहिती तुम्हाला त्या ठिकाणच्या स्थानिक लोकांनी दिलेली आहे. त्यामुळे मिलिंद मोरे हे उभाटा पक्षाचे उपशहर प्रमुख आहेत. करोडो रुपये आत्तापर्यंत या 10 वर्षात दिलेले आहेत. त्यामुळे प्रथम त्यांनी त्याचा अभ्यास करावा, पाहावं, आणि नंतर नरेंद्र मोदी साहेबांवरती टीका करावी. एक पत्र लिहिलं आहे मुख्यमंत्र्यांना, तुम्ही सुद्धा महाराष्ट्रात राहता, काय परिस्थिती आहे? गैरसोय आहे हे नक्की आहे. त्यांनी त्यांचा कारभार सुधारावा. वायकर साहेबांनी पत्र दिलेलं आहे. त्यांना काही अडचणी आलेल्या आहेत, बेशिस्तपणा आहे. खासदार या ठिकाणी राहतात. खासदार पंचतारांकी सुविधा नाही मागत आहेत, परंतु त्यांना अजून दिल्लीत घर नाही मिळालं, आणि म्हणून या ठिकाणी जी व्यवस्था केलेली आहे शासनातर्फे, तर वेळेवरती काही आवश्यक जीवनावश्यक गोष्टी असतात त्याची पूर्तता महाराष्ट्र भवनने करावी, एवढीच त्यांची अपेक्षा आहे वायकर साहेबांची. आणि त्यामुळे त्यांनी पत्र लिहिलं. कॅन्टीन संदर्भात त्यांनी मोठा उल्लेख केला आहे की सुमार दर्जाचं जेवण मिळतं, एवढीच. आणि खासदारांना जर अशी परिस्थिती असेल तर सर्वसामान्यांना काय वेळ येते? आणि विशेष बाब म्हणजे या सगळ्या प्रकरणावरती एका खासदाराला मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिण्याची वेळ आली, ही वेळ का आली असेल? नाही, त्यांनी पत्र लिहिलेलं आहे. ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी असतील त्या दूर होतील, पण त्यांनी जे काही लिहिलेलं आहे ती वास्तव आहे. कुठेतरी याकडे त्या संबंधित खात्याने लक्ष देणं गरजेचं आहे. वास्तविकता आहे की जे काय आहे ते कॅन्टीन आणि ते मॅनेजर वगैरे जो काही प्रकार आहे की महाराष्ट्र सदनामध्ये मराठी जाणणारा कॅन्टीनमध्ये माणूस असावा, एवढीच अपेक्षा त्यांची आहे. आणि त्याबद्दल त्यांनी लिहिलं आहे. तुम्ही त्यांचीच प्रतिक्रिया घेतली तर बरोबर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.